आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील जोडलेले आहेत। रुपालीताई, सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना ऑफर दिलेली आहे। इकडे या, तुम्हाला इकडे स्कोप आहे असं म्हटलेलं आहे। कसं बघताय या विधानाकडे? एक लक्षात घ्या, विधानसभेमध्ये अधिवेशन विधान चालू परिषदेमध्ये असताना विधान परिषदमध्ये म्हणजे अधिवेशनामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी सांगितलं की बाबा 2029 पर्यंत आम्ही तरी विरोधात येणार नाही हो, आहोत, हो। परंतु तुम्ही आमच्याकडे येऊ शकता। तर राजकारणामध्ये काही कोणी सत्तेवर येऊ शकतं, कुठलाही पक्ष कुठेही येऊ शकतो। त्याच्यानुसार त्यांनी म्हणजे एक दाखवून दिलं की आपले काही मनभेद नाहीयेत। जर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सत्तेमध्ये सामील व्हायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, असं त्यांनी सूचक केलेलं आहे। जी, रुपालीताई, काही वेळापूर्वी रवी किरण देशमुख राजकीय विश्लेषक त्यांच्यासोबत बोलत होते। त्या म्हणतात की विरोधी पक्षामध्ये, विरोधी गटामध्ये गोंधळ निर्माण करावा यासाठी हे वाक्य असू शकतं। हे तुम्हाला पटतंय? एक लक्षात घ्या, मी पुन्हा सांगते की राजकारणामध्ये कोणी कुणाचा शत्रू, कायमचा शत्रू नसतो। त्याच्यामुळे विरोधकांमध्ये गोंधळ निर्माण करायला दिला का त्यांनी थेट आपण म्हणू त्यांना ऑफर दिली, सूचक केलं की बाबा उद्धव साहेब तुम्ही इकडे येऊ शकता। त्याच्यामुळे गोंधळ वगैरे निर्माण करण्याचा संबंधच येत नाही। हे राजकीय आपण परिपक्वता म्हणू शकतो की बाबा त्यांनी थेट आपल्या बोलून दाखवलं आहे त्यांना। ठीक आहे रुपालीताई, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।